जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
घातला दुकान दिवशी अधिगान संत उदार उदार भरले अनंत भंडार मागच्याशी पुरे धनी अंका शिवे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते दिवे भरले न भेटते संत उदार उदार भरले अनंत भंडार पांडुरंग प्रथम पांडुरंग
चालू बाबाजी सद्गुरू राजा तुकाजींची गिर्या सर्व कोय सकल विद्यांचे विक्रम श्री जीवन श्री चरणा श्री गुरु जय जय नमस्कार होता यम ब्रह्मा वरंद्र रुद्रमूर्तः तन्वन्ति वनस्तवे वेदे सत्परत्तमो कृष्णे गायन्ति सामरा ध्यानावचित्तस्तेन मनसः पश्यन्ति योगिनो यशान्तनयो सुरासुरः देवाय तस्मै नमः उभारिला तुझ्या तिन्ही लोकांमध्ये उभारिला तिन्ही लोकांमध्ये देती आलिया संत उदार उदार भरले अनंत भंडार. प्रस्तुत प्राप्त सेवे करता राहिलेला अभंग जगद्गुरु जगदंबे संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील संतांची विभूती प्रकट करणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, दुकान घातलं, संतांनी दुकान घातलेले दुकान, आणि हे असं दुकान आहे, या दुकानामध्ये दान दिलं जातं, दुकानामध्ये दान दिलं जातं. आणि अशा संतांच्याकडं ज्या दुकानातनं दान दिलं जातं त्या दुकानातलं कधीही भांडार रिकाम होत नाही, कारण का ते अनंत रूपाचं भांडार सदैव काळ यथावकाश भरलेलं आहे. मागणारा थकून जाईल, त्याची इच्छा उरेल, मागण्याची पुरेल, धनी आणि काशी उरेल, म्हणजे इच्छा उरेल इतकं त्यांचं भांडार अत्यंत ओतप्रोत भरलेलं असं दुकान आहे कुणाचं संत. आणि असं हे पोत आहे, तुकामध्ये पोते, त्या संतांचं पोत असं आहे ते कधीही रिकामं नाही.
घालणे अशा पद्धतीचे संत उदार. कसे संत उदार आणि त्याचं भांडार हे अनंत अनंत अशा स्वरूपानं भरलेलं आहे. असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या मार्कंडेय मंदिरामध्ये बीजोत्सवाचा सोहळा फार मोठ्या वैभवामध्ये साजरा होत आहे. आणि माझ्याकडे उद्याची सेवा थोडीशी आपल्याकडे माहिती आहे. यथावकाश आपलं अभंगाचं चिंतन पाहायचं आहे. तुम्ही सर्व महाराज मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार, आजचे सेविकता उपस्थित आहात. सर्व महिला वर्ग अतिशय भक्तीनं ओतप्रोत महिलांच्या सर्व महिला आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या सेवेला प्रारंभ करतो. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबा श्रोत्यांना विनंती करतो. काय विनंती करताय? लागोनिया पार पार विनवितो तुम्हाला, लागोनिया पार पार विनवितो तुम्हाला. संत उदार भरले अनंत. या इहलोकामध्ये सामान्य संसारी येतात, संत अवताराला येतात, देव अवताराला येतो. अवताराला येण्याचं प्रत्येकाचं प्रयोजन भिन्न भिन्न आहे. ज्याप्रमाणे प्रयोजन भिन्न भिन्न आहे त्याच पद्धतीनं त्यांची गुणवैशिष्ट्यता, विभूती या सुद्धा भिन्न भिन्न आहे. देवाची विभूती अमर्यादित विभूती आहे, त्याचप्रमाणे संतांची सुद्धा विभूती. जीवाला विभूती नाही, जीवाला अजिबात विभूती नाही. जीव हा शिवस्वरूप होण्याकरता, संतांच्या प्रतितीला जाण्याकरता जो मार्ग आहे तो मात्र सांप्रदायिक हा मार्ग, संप्रदाय मार्ग. अनेक विभूतीपैकी आजच्या अभंगामध्ये एक विभूती सांगितलेली आहे. ती विभूती कोणती असेल तर संतांच्या जवळ उदारता. काय म्हटलं मी?
उदार नाही, उदार वेगळं. उदार म्हणजे जे दिलं जातं आणि पुन्हा मागितलं जातं त्याला म्हणावं उदार. उदार म्हणजे जे कधीच दिलेलं मागणं जात नाही, मागितलं जात नाही त्याला म्हणायचं उदार. उदाराला मर्यादा नाही, उदाराला मर्यादा आहे. उदाराला पत बघून उधारी दिली जाते, उदाराला पत बघितली नाही जाते. त्या ठिकाणी सर्व अधिकारी उदारत्वाचा वैशिष्ट्याला लुटून घेतात. म्हणजे उदार हा गुणधर्म तुम्हाला आता विशेष प्राकट्यानं सांगायचं जर झालं तर संतांच्या वृत्तीमध्ये आज आपण याचं चिंतन पाहणार आहोत. संतांच्या जवळ असले कोणते गुण आहेत? अनेक विभूती सांगितल्या. या विभूतीमध्ये संतांच्या जवळ अशा कोणते विभूती आहेत तर त्यामध्ये सर्वांना माहित असलेला जो प्रमाण आहे दया क्षमा शांती. ही कोणाची विभूती आहे? भगवंताची आहे. संतांची विभूती दया क्षमा शांती. तेथे देवाची वसती. देवाची वसती कुठे असते? संतांच्या. या सुखा कारणे देव वेडा भला, या सुखा कारणे देव वेडा भला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या देवाच्या विभूती आहेत त्याच संतांच्या विभूती दया क्षमा शांती. तेथे देवाची वस्ती. आणि देव कुणाच्या वस्तीला असतो? देव संतांच्या घरी असतो. देव कुणाच्या घरी वस्तीला असतो? अरे देव संतांच्या घरी 12-12 वर्ष पाणी भरतो. देव संतांच्या घरची कामे करतो. जनावरांच्याकडे तो राबला, तुकोबरायांच्या घरी तो राबला, नाथांच्या घरी राबला, नामदेवरायांच्या घरी राबला. म्हणजे देव एकदा आपला झाल्यानंतर तो मात्र आपला होतो. महाराज काय म्हणतात? संत तोची जाणार, संत तोची जाणार, संत तोची दया क्षमा जाते दया क्षमा जाते लोभ अहंकार नये मना, लोभ अहंकार नये मना. दया क्षमा जाते दया क्षमा जाते लोभ अहंकार नये मना, लोभ अहंकार नये मना. महाराज म्हणतात लोभ अहंकार नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. संतांच्या अनेक विभूती एकाच अभंगामध्ये स्पष्ट केल्या. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता न ये मना. मनामध्ये लोभ नाही, मनामध्ये अहंतत्व नाही, अहंभक्तित्व नाही. समर्पित वृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणा. त्या संतांच्याकडे असणारी उदारत्वाची विभूती आजच्या अभंगामध्ये आपल्याला पाहिजे आहे. याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, काय म्हणतायत? घातला दुकान. दुकान घातलं कुठलं? स्टेशनरी घातलं, का टेलरिंगचं घातलं? कशाचं दुकान घातलं? दुकान घातलं. दुकान घातलं काउंटर म्हणतो. काय म्हणतो? काउंटर. काउंटर घातलं. हे
बोर्ड असतो. काय असतो? बोर्ड. काही ना त्याचं नाव म्हणत असतो. संतांच्या दुकानाला बोर्ड नाही. संतांच्या दुकानाला बोर्ड नाही. ज्या दुकानाला, ज्या घराला बोर्ड आहे त्याला कुणीतरी मालक आहे. संतांच्या दुकानाचा मालक तो आहे. काउंटरवर कोण बसलाय? तो बसलाय. गिऱ्हाईकाला कोण बसलाय? तो बसलाय. संतांच्या दुकानाचा मालक तो. संतांच्या दुकानाला बोर्ड नाही. संतांच्या दुकानाला मर्यादितपणा नाही. तिथं ज्या दुकानामध्ये जे मागताय ते त्याला जे ज्याला पाहिजे ते आहे. ज्याला मागायचं, तूप पाहिजे का, फरशी पाहिजे का, सिमेंट पाहिजे का, साडी पाहिजे का, म्हणजे एकाच विरोधी पक्षाचे तुम्हाला मागणी केलं का. सिमेंट सुद्धा आहे, साडी सुद्धा आहे, धोतर सुद्धा आहे, सुई दोरा आहे, गव्हाचं आहे, जिलेबी आहे. अरे संतांच्या दुकानामध्ये तुम्ही जे जे मागताल ते ते तुमच्याकडे आहे. पण याची कल्पतरूची उपमा सुद्धा संतांना शोभत नाही, ती कमी पडते. कल्पतरू काय करतो माहितीये का? तुम्ही जी कल्पना करता ना तेच देतं. परंतु संत मात्र निर्विकल्पाची प्राप्ती करून देतात. तुमची जी इच्छा आहे ना ती इच्छा सुद्धा ओलांडायला लावतात. एवढं अमर्याद विभूती संतांच्याकडे आहे. या दुकानामध्ये गिऱ्हाईक झाल्यानंतर गिऱ्हाईकाला आपण घेतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ती वस्तू देतो. बरोबर आहे? फुकट देतो का? फुकट तरी कधी देतच नाही. जे फुकट देते त्याला दुकानच म्हणायचं. त्याला दुकान कसं काय म्हटलं? दुकान याचा अर्थ जे तुमच्याकडे नाही परंतु यांच्याकडे आहे याला म्हणायचं. कळलं तुम्हाला? जे तुमच्याकडे नाही तो यांच्याकडे आहे त्याला म्हणायचं दुकान. दुकानाचा अर्थ एवढा. आणि असं दुकान आहे आलेल्याला दान देत. मग त्या दुकानाला रांग लागली असेल का नाही? समजा तुम्हाला सांगितलं उद्या लक्ष्मी मार्केटमध्ये मार्कंडेय मंदिराच्या उजव्या साईडला शुद्ध तुपाचं दुकान लावलेलं आहे आणि त्या दुकानामध्ये तुपाचे पैसे न घेता तुम्हाला तूप दिलं जाईल. लोकांची रांग लागेल का कोण जाणार नाही? आणि एक तुम्हाला सांगतो, लोक फुकट म्हणलं ना रांग लवकर फुकट. विकत म्हटल्यानंतर या देवाला सुद्धा या गोष्टीकडे विकत घेतो. बघा देव कधी कधी विकत घ्यावा लागतो, तो संत मात्र विकत देतो. नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला विकत घेतला श्याम बाई विकत घेतला. आणि विकत घेतला देव कसा विकत घेतला आणि त्याला भक्ती समर्पित केली आणि देव विकत घेतला. काय केलं? देवाला काय दिलं? देवाला भक्ती दिली. आणि देव काय करतो माहितीये का? देवाला ताक दिलं, देवाला लोणी दिलं, देवाला पाहिजे ते दिलं आणि देवाला भक्ती समर्पित केली, शुद्ध अंतःकरण जर दिलं तर देव आपलासा होतो. देव आणि देव असा आहे. तुम्हाला एक सांगतो, देव सुद्धा एकदा त्या 2 मिनिटं गोकुळाचा चिंता वेगळं पुन्हा गोकुळामध्ये मधुमंगल नावाचा एक त्याचा सौंदर्य होता, देवाचा सौंदर्य. आणि मधुमंगलच्या घरामध्ये ताक पण सुंदर होते. आणि ताक घुसळत आलं होतं पहाटेच्या वेळेस आणि सुंदर असं टाकून आताच्या टाईम
ताक सुद्धा करता ताक 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 जे टाकलं जातं त्याच्यातलं घेतलं आपण लोणी आणि उरलेलं आसार जे असतं ना त्याला म्हणायचं ताक सार काय लोणी आसार काय ताक ते ताक एवढं सुंदर ते एवढं गोड होतं त्या मधुमंगलनं तोंडामध्ये घेतल्यानंतर लगेच दूध टोकली कुठे कृष्णाकडे आणि असं तोंडामध्ये धरला मधुमंगल कडाला हे सांगतो का बोलता येईल आरोपाला सांगितलं आणि तोंडामध्ये पिचकारी मला एक म्हणायचं दृष्टांत बाजूला सोडा मला काय म्हणायचंय हा भगवान परमात्मा पुष्ट म्हणत नाही माझं म्हणत नाही तुझं म्हणत नाही जिथं आपपय भाव संपतो तिथं भक्तीचा उदय होतो भगवान परमात्मा जात पंथ भेद कधीही भगवान परमात्म्याच्याकडे नाहीच या सर्व विभूती संतांच्याकडे असताना सुद्धा याच्यात गुणवैशिष्ट्य जे आहे उदारत्व हे सांगतो हे उदारत्व असल्या कारणामुळे त्यांच्याकडे दान घेऊ शकतो हे तुम्हाला सांगतो तुमच्या हातून कधी दान घेऊ शकतो ऐका तीन गोष्टी एकत्र आल्यानंतर दान भेटतो तीन गोष्टी एकत्र आल्यानंतर दान भेटतो कोणते गुण आहेत ते एक तर तुमच्याकडे ऐश्वर्य असलं पाहिजे ऐश्वर्य असलं पाहिजे एक तर तुम्ही स्वतंत्र असलं पाहिजे आणि तुमच्याकडे उदारत्व हा गुण असतो तीन गुण एकत्र आल्यानंतर तुमच्याकडनं दान होऊ शकतं याच्यातलं एखादा जर गुण जर नसेल तर तुमच्याकडनं दान होऊ शकतं कुठून येतो 2 मिनिटाचा दृष्टांत पोहोचतो काय सांगितलं तुम्हाला औदार्य पाहिजे ऐश्वर्य पाहिजे आणि स्वतंत्रता पाहिजे का एखाद्याच्या घरी गेला तुम्ही खरेदी केला सत्तेची वर्गणी मागायला गेला सत्तेची वर्गणी मागायला गेला तुम्ही सगळं नियोजन सांगता 7 दिवसाचा सप्ताह आहे 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये ही भागवत कथा आहे हे गायक आहेत हे वादक आहेत हे महाराज मंडळ आहेत त्यांचा एवढा जेवणाचा किती एवढा आहे तो सगळं ऐकून घेतो तुम्हाला वाटतं ज्या अगदी हा ऐकून घेत आहे त्या अगदी सप्त्याचा निम्मा खर्च हाच देतो असं तुम्हाला वाटतंय ते फक्त ऐकून घेतोय दिलं असतो परंतु सध्या मालकीनबाई माहेरी गेली म्हणजे काय एवढा ऐकतो होतो आहे का भरपूर इष्टीने 3 मधली मीटिंग आहे औदार्य आहे ऐश्वर्य आहे परंतु जीव कुणाच्या आहारी आहे बायकोची आहे लावाला भारी बायकोची आहे आता तुझं काल म्हणू शकेल का काय म्हणू शकेल सगळं एखाद्या म्हातारीकडे गेला आणि सप्तस्त्राला आतापर्यंत सांगितलं सगळं सांगितलं आणि म्हातारी काय करते माहिती का 2 मिनिटामध्ये जाते 2 मिनिटामध्ये जाते आणि घरामध्ये जेवढं आहे तेवढं तुम्हाला 30 किलो तांदूळ किंवा गहू पाठवते म्हणजे तिच्याकडे ऐश्वर्य नाही परंतु तिच्याकडे काय स्वतंत्रता आहे जेवढं घडत तेवढं ती जाणू शकते म्हणजे काही ना काही तर तिच्याकडं विभूती असली पाहिजे जीव स्वतंत्र असला पाहिजे त्याच्याकडं देण्याकरता दान देण्याकरता ऐश्वर्य असलं पाहिजे आणि देण्याकरता उदार हा गुण असलाच पाहिजे या 3 गुणाची ज्यावेळेस संगम होतो त्यावेळेस आपल्याकडं दान होऊ शकतं मग संतांच्याकडं ऐश्वर्य आहे का संतांच्याकडे ऐश्वर्य आहे का बोला उदार असतील स्वतंत्र आहेत उदार आहेत स्वतंत्र आहेत परंतु ऐश्वर्य आहे असं निश्चित स्वरूपामध्ये सांगता येत नाही जगद्गुरु तुकोबाराने अभंगाची रचना केली एका संतांच्याकडे केलेली नाही या सर्व संतांच्या विभूती एकाच अभंगामध्ये समाविष्ट आहे ही विभूती नाथरायला लागू आहे ही विभूती माऊलीला लागू आहे ही विभूती नामदेवाला लागू आहे ही विभूती तुकोबारायला लागू आहे म्हणजे मला सांगा जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे एवढी श्रीमंती होती का आम्ही सदैव जवळी येतात चोर धाके जाऊ कोणती भिके उतरी न लागली ती अशी जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था होती अत्यंत गरीब अवस्था कशामुळे झाली जे होत ते समर्थ
समर्पित केल्यामुळं ते रिकामी झाले. कारण का जगद्गुरु तुकोबराय ज्या संसारावरती रुसले त्याच भगवंताच्याकडे त्यांची मार्गक्रमणता चालू झाली. रुसल संसारा रुसल संसारा महाराज म्हणताय आम्ही संसारावरती रुसलो नव्हे संसाराचे नावे चालवली शून्य वाढता हा पुण्य कर्म केला हरिभजनी हे धवडीले जग सुखविला लालकळी काळा होता. संसारावरती रुसलो संसारावरती शून्य घातलो आणि देव आपलासा केला आणि देव आमच्याकडे आला आणि संसारामध्ये चिरा पडली. एवढी गरिबी परिस्थिती का आली? असलेली श्रीमंती सर्व जगताला वाटून दिल्यामुळं स्वतःला गरिबी. संत मुळामध्ये हे गरीब नव्हतेच, त्यांचे ऐश्वर्य संपन्न कोणीच नव्हते व त्यांची अनुभूती आपण जर घेतली आम्ही सदैव सुडके जवळही येतात चोर राहते जाऊ पुढे भीते म्हणजे जेवायची पंचायत. मग आता मला सांगा एकीकडे जगद्गुरु तुकोबराय आम्ही सदैव सुडके म्हणत असतील तर हे ऐश्वर्य संपन्न कशा? सदैव सुडके म्हणणारे संत तुकोबराय महाराज हे ऐश्वर्य संपन्न कसे? तुम्ही फक्त ऐश्वर्य संपत्तीमध्ये मोजताय, तुम्ही फक्त ऐश्वर्य भौतिक सुखामध्ये मोजताय, तुम्ही ऐश्वर्य फक्त वस्तूमध्ये मोजताय. ऐश्वर्य हे वस्तूमध्ये हे संपत्तीमध्ये भौतिक सुखामध्ये नसून मनाची आध्यात्मिक श्रीमंतीवरती अवलंबून आहे. तुम्ही श्रीमंत कशाला मोजताय? श्रीमंत फक्त असणाऱ्यावरती बघताय, तो संत किती श्रीमंत आहे ते तुम्हाला माहिती आहे का? म्हणून मी बऱ्याच ठिकाणी म्हणत असतो घर मोठं असावं का घरातली माणसं मोठी असावी? घरातली माणसं मोठी असावी. घरातली माणसं मोठी असावी का त्यांचं मन मोठं असावं? घर मोठं असून उपयोग नाही, घरात या बसा नमस्कार लिहायचं सुस्वागत हे असतं. घरामध्ये जर पाणी जर मिळत नसेल तर त्या घरामध्ये काय करायचं? म्हणून आपल्याला घर मोठं असण्यापेक्षा श्रीमंत असण्यापेक्षा त्याच्या मनाचं उदाराचं पण असलं तर त्या ठिकाणी दान करू शकतो, अन्यथा दान करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी सदैव सुडकेपणा म्हणजे गरिबी असणारे संत उदाहरण कसे? हा माझा मुद्दा चालू, हा माझा मुद्दा. आणि अशाच कालावधीमध्ये अशा परिस्थितीमध्ये एकदा देव जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी भोजन करतात. कशा करतात? भोजन करता आल्यानंतर घरामध्ये तुकोबरायांच्या पत्नीनं कण्या रांधल्या. कण्या अशा रांधल्या की पाणी जास्त आणि कण्या वाढल्यानंतर कण्या इकडं पळा लागल्या कण्याचं काम कण्या करत होत्या. आणि जगद्गुरु तुकोबराय देवाकडे बघत होते. देवा म्हणजे सुरू करा. सुरू केलं तर दोन हाताला आठवून
मग देवाने 4 हात काढले, देवाने आणखीनच हात काढले आणि चतुर्भुज रूप कण्या खात असताना दाखवलं कोणाला, तुकोबरायला. तुकोबराय म्हणतात धन्य धन्य, आज मी धन्य झालो. देव 2 हाताने जेवतोय मला माहिती होतं आजपर्यंत, आज मात्र चतुर्भुज रूप देवाला दाखवलं. देवाला जेवाचं निमित्त केलं, देवाला जेवाचं रूप निमित्त केलं. हे पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी, काय करून उपचार. दरदरीत पाण्या माझी रांगेऱ्या कण्या, मोडक्याचा बाजार वरी वाकुळाचे शेजार. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू. पण जेवण झालं, जेवण झाल्यानंतर देवाला पिण्याचा पान द्यावा. मग देवाला पिण्याचा पान देवाला मागितलं, साबुदाणा मागितलं. जगत तुकोबाने सांगितलं मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. अरे मी दुर्बळ आहे, तू फक्त तुळशी दळ घे आणि या दुर्बळाची सेवा धन्य मानून घे. आता मला एवढं सांगा, तुम्हाला 2 अभंगाचं एवढं चिंतन सांगितलं, सदैव सुडके किंवा पाहुणे घराशी, हे सगळं तुम्हाला चिंतन मांडलं. आता मला सांगा, जगद्गुरु तुकोबराय हे गरीब होते का श्रीमंत होते? आतापर्यंत मांडलेलं हे स्थूल चिंतन होतं. काय होतं? स्थूल चिंतन, वरचं चिंतन, परंतु सूक्ष्म चिंतन नव्हतं. सूक्ष्म चिंतनाचा जर आपण जर उल्लेख केला तर संतांच्याकडे युक्ती अशी आहे, या जगतामध्ये अशा अनेक वस्तू आहेत, त्या वस्तूपेक्षा संत हे सर्वात जास्त उदार महत्वाचे आहे. तुम्ही कोणते उदाहरण? सूर्य जगाला पालन पोषण करतो. काय करतो? जगाला पालन पोषण करतो. सूर्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन होतं, पाऊस येतो, सगळं होतं. म्हणजे सूर्य काय उदार आहे. परंतु कधी कधी सुद्धा सूर्य काय करतो? मावळतोच का नाही? 24 तास अवेलेबल आहे ना तुम्हाला? सूर्य 24 तास अवेलेबल नाही. नदी काही काळापुरती वाहते, बरोबर आहे. नदी तुम्हाला पाणी देते, नदीचे उपकार आहेत, सूर्याचे उपकार, पण तो नदी कधी कधी कोरडी पडू शकते. सागराकडे जर गेलं तर सागराचं पाणी सर्वांना उपयोग पडेल. सागराचं पाणी कसं असतं? गोड असतं ना. सागराचं पाणी पिलंय, सागराचं पाणी कोण पितं का? सागराचं पाणी पिण्याचं आहे का? मग सागराचा उपयोग आहे का? कदाचित सागर आम्हाला उपयोगी नाही. सूर्य सुद्धा आत्मनाला जाऊ शकतो, नदी कोरडी पडू शकते. संत कसं आहे का? संत मात्र काय करतात? तुम्हाला निर्विकल्पाचं जे काय वृत्ती आहे ना, ती वृत्ती जागृत करतात. निर्विकल्प तुमच्या मनातले संकल्प, विकल्प, ममत्व, मोह या वासनेला कारणीभूत आहे. मुळामध्ये सर्व वासनाचं शमन आणि दमन करण्याची ताकद केवळ संतांच्या विचारामध्ये महाराज म्हणताय, मेघ उदार परी ओसरे उपमेशी न तुझे. मेघ सुद्धा उदार आहे, परंतु त्याला उपमा देता येते. काही ठिकाणी कमी पाऊस पडतो, काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी पूर येतं, काही ठिकाणी प्यायला पाणी मिळत नाही. म्हणजे मेघ सुद्धा काय करतो? कमी जास्त प्रमाणात बसतो. म्हणजे जगातल्या सर्व वस्तू संतांच्या उपमेला बसत नाही. संत मात्र त्यांच्याकडच्या असणाऱ्या वृत्तीनं, असणाऱ्या जागृती अवस्थेनं या सर्व समाजाला जागृत करतात. एवढं त्यांच्याकडं सामर्थ्य आहे. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. जे सूर्य दाखवू शकत नाही. रवी दीप प्रकाश, रवी दीप, रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे प्रकाश, रवी दीप हिरा दाविती देखणे जे दिसतंय ते दाखवतात ह्या वस्तू. पण संत मात्र जे दिसत नाही अदृश्य दर्शने संतांच्या विचार
जरी विचार जरी केला, इव्हन तरी सुद्धा आपण देवाचा जरी विचार जरी केला, देव सुद्धा कोणाला जास्त देतो, कोणाला कमी देतो. कोणाला जास्त, कसं काय जास्त देतो? ते बघा, एकाच ठिकाणी हिरण्यकशिपाचा वध केला आणि प्रल्हादाला जवळ घेतलं. आपण बाबा तो बघतो का नाही? आमचे संत भक्तात का? भक्त आहे का? अभक्त आहे का? या पंक्तीमध्ये तुम्ही जर आला, तुमच्या घरात मला विचारता का? बसा, चला घेऊन आपलं असते का नाही? कोणाला नको म्हणते का तुम्ही? आपल्या संतांच्या पंक्तीमध्ये भेदभाव आहे का? अजिबात देव मात्र एका ठिकाणी करत असताना वाटप करत, त्याच्यामध्ये कसं आहे? भक्ताची भक्ती पाहतात आणि त्याला देतात. अभक्त असेल तर त्याचं निर्धारण करतात. संत मात्र काय करतात? अभक्ताचा उद्धार करतात. कळलं तुम्हाला? यवनांनावारी जिंकला तरी प्रसाद देऊन मुक्त केला. संत काय करतात? 100 वेळा जिंकलं तरी काय केलं? 100 वेळा त्यांनी ते स्नान केलं आणि त्याला प्रसाद दिलं आणि त्याला मुक्त केलं. म्हणजे काय? शिक्षा दिली का? शिशुपालाला 100 शिव्या दिल्या गेल्या. देवाने काय केलं? पण नाथाने केलं का? इथं 100 वेळा शिव्या आहे, इथं 100 वेळा अंगावर दुखणे. शिव्या दिल्यानंतर देव रागाला, शिव्या देण्याच्या पुढची स्टेप आहे अंगावर दुखणे. शिव्या देण्याच्या पुढची स्टेप आहे. तरी संत रागाला आले नाही. याला म्हणायचं शांती ब्रह्म, याला म्हणायचं शांती ब्रह्म. बघा, जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये पत्नीला 2 साड्या होत्या असं म्हणतात बरं का. एक अंगावर साडी, एक उठा साडी टाकली होती, असं जळजीमध्ये वाया टाकली होती. एक गरीब ग्रस्त आला आणि तुकोबराय पोट्यावर बसले होते आणि तो आल्यानंतर ती म्हणा मला साडी पाहिजे. तुकोबरायांनी फक्त पुढवलं आणि साडी दिली. असायला किती? 2. त्यामध्ये दिली 1. आता नेसायला काय साड्या का करायला? आपल्याला आहे किंवा नाही याचा सुद्धा विचार ते संत करत नाही. मला उरल का याचा विचार करतात. आलेलं वाटून टाकतात. तुकोबरायांचा मिरच्याचा व्यापार होता. मिरच्या सगळ्या वाटून टाकल्या, उधारीच्या वया उडवल्या. या जगामध्ये त्या भारतवर्षामध्ये सर्वात पहिला कर्जमाफीचा निर्णय घेणारा श्रीमंत व्यक्ती कोण असेल तर श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल. तुकोबरायांनी कर्जमाफी देत असताना 5 एकरची, 10 एकरची, 10 एकरची काही मर्यादा घातली नाही. सगळ्यांना माफ, सगळ्यांना माफ. मग आता तुकोबरायांना मानलं पाहिजे की लोकांनी? मानलं पाहिजे. तर एवढं आहे, हे उदाहरण म्हणून एवढं आहे, ज्या छत्रपती शिवरायांनी तुकोबरायांना नजराणं पाठवलं, तुकोबरायांनी स्वीकार करता आलं असतं आणि लोकांना वाटतं आलं असतं, परंतु त्याला स्पर्श केला नाही. सोने रुपयामा मूर्तिके समान. मूर्तिके समान म्हणलं, मातीचा जन्म आहे ना, त्याला काय म्हणतात? मातीच्या समान आहे. म्हणजे सोने रुपयामा मूर्तिके समान. एवढं त्याच्यावरती आसक्ती नसणारे, भौतिक श्रीमंतीवरती आसक्ती नसणारे, परंतु स्वतः अंतःकरणातून श्रीमंत असणारे, ही संतांची एक विभूती आजच्या अभंगात व्यक्त करत असताना ते काय केलेलं आहे? संत काय करतात? दान देतात आणि दान देण्याकरता दुकान घालतात. ते दुकान कोणतं घालतात? कीर्तनाचं दुकान, संप्रदायाचं दुकान आणि आपल्या भजनरूपी दुकान. हे कशाचं दुकान आहे? दुकानाचं आहे. दुकानाचं आहे. या दुकानाद्वारा सकल जीवाचा उद्धार करतात. या दुकानाचा उल्लेख अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मानतात.
पेटीत घातलंय का भद्रावती पेटीत घातलंय का पंढरपुरात घातलंय कुठं घातलंय? जिथं बसले तिथं दुकान चालू, जिथं बसले तिथं दुकान चालू. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र. अरे काय, जिथं बसले त्या ठिकाणी दुकान चालू, जिथं बसले त्या ठिकाणी चालू. या दुकानाला मर्यादा, या दुकानावर सांगण्याला मर्यादा. म्हणजे एवढे ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या संतांची विभूती उदार या शब्दात मिळते. संत उदार. आणि उदार असे त्यांच्याकडे संपत का? त्यांच्या दुकानात संपत का? संपत नाही, उलट दिल्यानंतर येऊन पडतं, उलट दिल्यानंतर येऊन पडतं. मग तुम्हाला छोटा दृष्टांत सांगतो. त्या बघा, एखादी जर विहीर जर असेल, विहीर म्हणजे काय? विहीर कशी असते? विहिरीमध्ये काय असतं? पाणी असतं. विहिरीतल्या पाण्याचा उपसा बऱ्याच दिवस केला नाही तर पाणी कसं लागतं? वास येत नाही पाण्याला. मी विहिरीचं सांगत नाही बरं का, तुम्ही लक्षात घ्या. पाणी उपसा जर केलं नाही तर पाण्याला दुर्गंधी सुटते. तसं तुमच्याजवळ असणाऱ्या वस्तूंचा उपसा केला नाही, दिलं नाही तर पाण्याला उभट वास येतो. तुमच्या संपत्तीला वास येतो, तुमच्या पैशाला वास येतो, पैशाला पाय फुटतं. म्हणून काय केलं पाहिजे? जसं विहिरीतल्या पाण्याचा उपसा करतो तसं संपत्तीचा उपसा केला पाहिजे. कुणाला दिलं पाहिजे? मेवणीला, साडूला. कुणाला दिलं पाहिजे? जावायला दिलं पाहिजे. बरोबर आहे ना? अहो तसं नाही. परमार्थामध्ये जिथं देणं घेणं हे फुटतं, देणं घेणं हे फुटतं, खरं प्रेम चालू. काय? जिथं जहाँ लेने का नहीं, जहाँ देने का नहीं, वहाँ प्रेम प्रारंभ होता है. आणि या जगाला प्रेमाची आवश्यकता आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेमावर. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना तर विहिरीचे झरे काय होतात? मोकळे होतात. काय होतात? मोकळे होतात. आणि विहिरीतलं पाणी पुन्हा जास्त येतं, जास्त येतं. तसं तुम्ही घरातला पैसा सप्त्यामध्ये आणून ठेवला तर घरामध्ये पैसा आपोआप येतो. हे तुम्हाला सांगण्याकरता जसं पाण्याचं उदाहरण दिलं, जसं झऱ्याचं उदाहरण दिलं, तद्वता त्याच न्यायाने संतांचा झरा हा कधीही न आटलेला. आणि हा झरा कुठला झरा? हा झरा कुठं मागला माहिती का? बोर कुठे घेतलाय? मोकळ्या रानात नाही घेतला, कोरडवाहू शेतीत नाही घेतला, पाझर तलावाच्या शेजारी नाही घेतला, समुद्राच्या शेजारी. समुद्राच्या शेजारी जर बोर जर घेतलं तर पाणी काही लागतं का? तसं हे समुद्र कोणतं? समुद्र म्हणजे हा भगवान परमात्मा अमर्याद संपत्तीने युक्त आहे. या देवाजवळ हे संत बसले आणि संतांचा धरा अविरतपणे चालला. या संतांचा धरा कधी आटतच नाही. देवाच्या जवळ बसल्यानंतर काय कमी? तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे? सुख
सुखाची रेलचेल आहे. देवाच्या जवळ संत बसले आणि असं अमर्याद अनंत भांडार भरले, अनंत भांडार आणि भरले अनंत भांडार. परंतु कसं संत उदार असल्यामुळं त्यांच्याकडं भांडाराची रेलचेल आहे. म्हणजे मला एकच सांगायचंय, दुकान घातलं, आलेल्याला दान दिलं आणि आलेल्याला दान दिलं, एवढं उदारतं त्यांच्याकडं होतं म्हणून त्यांच्याकडं भांडार हे कधीही रिकामा झालेलं नाही. आणि आपल्याजवळ सुद्धा मानसिक श्रीमंती अमर्याद वाढवण्याकरता आपण संतांची उदारत्वाच्या एकाच्या अनुभूतीला तरी आपण उतरण्याकरता या अभंगाचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. उर्वरित चिंतन आपण नंतर पाहूया. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली कमरला दुकान नेते आली शेतात संत उदार उदार भरले अनंत भंडार. आणि अशा दुकानामध्ये गेल्यानंतर माग त्याशी पुरे, जेवढं मागेल तेवढं त्याला पुरे पुरेपणे त्याची इच्छा आणखी उरेल तरी आणि काशी उरेल, इच्छा उरेल एवढं या संतांच्याकडं भरलेलं आहे. म्हणजे ते कोणतं दान आहे? ते ध्यानरूपी दान असू केलं न. चोर सुद्धा चोरी करू शकत नाही, चोर हरपू शकत नाही, भाऊ वाटा मागू शकत नाही. एवढं तुम्हाला ज्ञानानं ओतप्रोत भरून पाठवतं. न चोर हरकम न च महार नाही, त्या ज्ञानाचा तुम्हाला भार वाटू शकत नाही. म्हणून आम्ही कुठलं जरी उभारलो ना, त्या ठिकाणी आमचं कीर्तन चालू आहे. आज दिवसभर मी इलेक्शन ड्युटी होतो, तुला 12 तासाची इलेक्शन ड्युटी. त्या इलेक्शन ड्युटीमध्ये अशा अद्वैत चिंतन मांडणारे 10-12 लोक आले. 10-12 लोक जागृत स्वप्न सुसुप्ती अवस्थेचं चिंतन त्यांना आवश्यक होतं. या चिंतनामध्ये जीव कुठे असतो? सुप्ती अवस्थेमध्ये कुठे असतो? जागृत अवस्थेमध्ये कुठे असतो? स्वप्नावस्थेमध्ये कुठे असतो? असे मौलिक चिंतन त्यांच्याकडे चालू होतं. त्या ठिकाणी आपलं चिंतन लगेच चालतं. इलेक्शनचं जरी असतं त्याला वेळेला बंधन आहे का? कीर्तनाला 7 वर्ष वेळ आहे का? संतांचं कीर्तन अविरतपणे चालतं. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, भगवंताचं अमर्याद चिंतन करणं हे संतांचा असतं. म्हणजे ज्याला येतात त्याला द्यायचं, ज्याला यायचं त्याला द्यायचं. त्याची आणखी इच्छा होते उद्या यावं तुम्हाला, असं म्हणतो उद्या आणखी काहीतरी मिळेल. ज्ञानदानाचं अविरत भांडार त्यांच्याकडे, माग त्याची पुरे धनी अनेकाशी पुरे एवढं ज्ञानरूपी भांडार संतांच्याकडे. या ज्ञानाच्या द्वारा या जगताचं उद्धार करण्याची क्षमता संतांच्या मध्ये आहे. जीवाचा जीवपणा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. निर्विकल्पाची प्राप्ती करून द्यायची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आसक्ती ममत्व हे सर्व काही घालवतात आणि या जीवाला शिवस्वरूप बनवतात. एवढं शुद्ध अंतःकरण त्यांच्याकडे आहे. एवढं मोठं दुकान आहे. मग हे दुकान कसं दुकान आता कोणतं दुकान आहे? मग त्यांच्याकडचं पोतं तरी कसं आहे? तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते देवे भरिले नोवे प्रीते. देवाला असं जे पोतं भरलेले ना ते कधीच संपत, ते कधीच संपत, कधीच संपत. एकदा काय झालं माहिती का? साडेपूर नामक गाव होतं. साडेपूर नामक गावामध्ये माझी भागवत कथा 40 दिवस झाली. भागवत कथा झाल्यानंतर कळसारवण्याचा कार्यक्रम होता. 40 दिवसामध्ये शिखरेपर्यंत कळसारवण्याचा कार्यक्रम होता. साधारणपणे 3-4 हजार लोक जेवढं होतं.
खिरीचा हांडा एवढाच आहे. खिरीचा हांडा सकाळ तो स्वयंपाक करणारा महाराज म्हटलं एवढा खिरीचा हांडा तुम्ही लोक सांगितले 2-3 हजार खीर पुरेल का? खीर पुरेल का? त्याने एकच सांगितलं भगवंताची इच्छा जर असेल तर ते खीर पुरून उरेल. खीर पुरून उरेल म्हटलं. आणि आमचं एवढा हांडा शिजवलेला जशी जशी खीर वाटली राहत तशी तशी सगळे लोक घेऊन गेले आणि या हांड्यामध्ये पुन्हा एवढी खीर होती. कारण का आपण चांगल्या पद्धतीने केलेलं कार्य जर असेल ना आपल्याला भगवान परमात्मा आपल्या पाठीशी उभा राहतो. त्याची प्रतिती संप्रदायामध्ये जो निष्ठेने सेवा करतो त्याला येते. म्हणून तुमच्या सुद्धा जीवनामध्ये वारकरी एवढे सुखी का तर त्याला काहीतरी मिळालं नाही सुद्धा सुखी का तर त्यांच्याकडे मनोरंजन केलेलं असते, आसक्ती गेलेली असते. जगाचं मिथ्यत्वपणाची बुद्धी त्यांच्याकडे दृढ असते. जग मिथ्या आहे, केवळ ब्रह्म एकच सत्य आहे एवढी प्रतीती असते. म्हणजे त्यांचं अंतःकरण रूपी पोत ऐका बरं का, अंतःकरण रूपी पोत हे सदैव भरलेलं असतं. कळलं तुम्हाला? अंतःकरण रूपी पोत हे पोत दिसतं का? पोत दिसत अंतःकरण दिसलेलं का? पोत आहे बघा, आहे आहे ते पोत भरलेलं आहे. ते भरलं कोण पोत? देवे भरिले मोगे लिहिते. देवाला रिकामच ठेवलं नाही हो. एवढं अंतःकरण शुद्ध पवित्र भरलेलं असं अंतःकरण संतांच्या जवळ दिलं. आणि हे अंतःकरण काय उदार आहे, उदार आहे. कुणालाही न बघता पात्र न बघता सर्वांना दान देण्याचे कार्य एवढं ऐश्वर्यता उदारता संतांच्या मध्ये आहे. हीच विभूती आजच्या अभंगामध्ये आपण चिंतन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
अनंत भांडार भराऱ्यानुसार भांडार संत उदार उदार संत उदार उदार तुकाराम 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 यथानमती यथावकाश धावत्या वेळामध्ये संतांच्या उदारत्व या विभूतीची आपण थोडक्यात ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. हा बीजोत्सवामध्ये आपण जगद्गुरु तुकोबरायांचे एक एक गुण आपण अंगीकारले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. यात येऊन हा अभंग डोळ्यासमोर घेतला आणि हा बीजोत्सव सूर्यचंद्र असेपर्यंत आपण सर्वांनी मोठ्या उत्सवामध्ये करावा. तुकोबरायांचे विचार, तुकोबरायांचे आचार, तुकोबरायांचे उच्चार हे तिन्ही आचरणायोग्य आहेत आणि ते आपण आचरावे. सर्वांना ही कळकळीची विनंती करतो. झालेल्या सेवेला याच्या ठिकाणी पूर्ण करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा हरिहर विठ्ठल जय जय बोलिले करोरे